हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहेत अलिबागला, कारण का बॅटरीचा परत प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा. त्यापैकी जातो, नाश्ता करून येतो. यश आणि करण पण येणार आहेत, त्यांना घ्यायला जातो आता. मग तिकडनं बीच वगैरे पण फिरायला जाऊ. सगळं तुम्हाला दाखवतो. हॉटेल अवधूत, एक नंबर नाश्ता भेटतो गाईज. काहीतरी व्हिजिट करा रेवस गाव. आलो आता अलिबागला. बॅटरीचा बघू आता, ते चेक करतील काय होतंय. आलो आता अलिबागच्या मेन बीचवर. आणि हा जो टँक आहे तो कुठल्या तरी वॉरमध्ये यूज केलेला आहे. एक्झॅक्टली आता माहिती नाही कुठल्या वॉरमध्ये यूज केलेला आहे, बट तो इथं आता आणून ठेवलेला आहे. खूप वर्ष झाली. आणि तिकडे आहे कुलाबा किल्ला. जेव्हा पाण्याची ओटी लागेल तेव्हा तिकडं जायला भेटेल, नाही तर असं तेव्हा जाऊ नाही शकत. बागा बीचला जसं तिथं नाव लिहिलेलं असतो तसं इथं सुद्धा अलिबाग बीच नाव लिहिलेलं आहे. पब्लिक फिरायला त्याची फोटो काढते. जाम क्राऊड असतो, पण आज थोडा कमी आहे कारण का ऑफ सीझन आहे ना, म्हणून. गाईस, पब्लिक इथे एक्सरसाइज पण करायला येते. हे बघा, किंगफिशर विजय माल्य कसला मोठा आहे. तुम्ही पण येऊ शकता. इथं बीचच्या बाजूला मस्त एक्सरसाइज करायला आहे आणि फिरायला सुद्धा आहे. व्ह्यू बघा. यश बघा गाईस, थाईचा वर्कआउट करत आहे. आणि मला मगाशी बोलत होता का माझी बॉडी पेन होते, आणि इथे असलं नखरं करते. बॉडी पेन नाही तर काय, फेवर आहे मला बाबा. फिवर आहे, फेवर नाही, फिवर नाही, फेवर आहे त्याला गाईस. आता जाताना येणार तो बिर्याणी खायला. पगार आहे 40,000 याला. जर या टँक बद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कुठल्या वॉरमध्ये यूज केलेला आहे टँक. कशी आहे बिर्याणी? स्वादिष्ट, एकदम मस्त. कल्याणी बिर्याणी हाऊस. आकाशला टॅग करा. तर बिर्याणी खाऊन झाला. आता आलोय वरसोली बीचला. तर गाडी लावली इथं मस्त. आता देवाची कृपेने बॅटरीचा परत काम नको निघू दे म्हणजे झाला. कोणच नाही या बीचला, कधीच क्राऊड नसतो. एकदम सुमसाम बीच असतो, कोणच नाही. अलिबाग आहे पण एकदम गोवावाली वाईब्स आहे. सेम गोवा आहे बघा, वास्को दी गोवा. ते काय बघायला भेटतंय, पोलाड सारखा माणूस काम धंदे करायला लागलाय. पोलाड APL. दुपारी आलो अलिबाग वरून, तसाच घरी येऊन लगेच झोपलो. आणि मग अर्ध्या तासातच यश म्हात्रे हाजीर. बोलते का वॅफल्स खायला नाही. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो. आता दिले वॅफल्सची ऑर्डर. करण पण आहे. वॅफल घेतलेत पार्सल. बीचवर जाऊन खाऊ डायरेक्ट. वॅफल घेतलेत आता, इकडं बीचवर जाऊन खाऊ. त्याआधी तुम्ही व्ह्यू बघा. समुद्रकिनारी दुसरी लोक दारू वगैरे प्यायला बसतात, पण आपण आलोय वॅफल्स घेऊन. काहीच बघा, रोरो आले. M2M मांडवे से मुंबई सीधा 1 घंटे में. 400 रुपये तिकीट आहे. याही तर काहीच आज वाटच लावायची घेतले. नुसतं दिवसभर खातच आहेत. खानदानी पैसा. खानदानी पैसा आहे यांच्याकडे, आपण काय करू गोर गरीब माणूस. तर व्लॉग आपला इथंच एंड करतो मी. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.